माजी आमदार संजय घाटगे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात संजय घाटगे उतरले। कागल विधानसभा मतदारसंघात त्यांनी शाहू महाराजांना मताधिक्य दिलं। त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी घुमजाव करत हसन मुश्रीफ जे आता मंत्री आहेत, हसन मुश्रीफ यांच्या प्रचारात उतरले। महायुतीचे उमेदवार हे हसन मुश्रीफ होते आणि हसन मुश्रीफ यांचा प्रचार घाटगे यांनी केला। तेव्हापासूनच मुश्रीफ यांनी घाटगे यांना बक्षीस दिलं ते जिल्हा बँकेचं संचालकपद। आता घाटगे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। त्यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेटही घेतलेली आहे। यामुळे लवकरच संजय घाटगे हे त्यांचे सुपुत्र अमरीश घाटगे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय आहे। लवकरात लवकर ते या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीत प्रवेश करणार की शिवसेना शिंदे गटात याबाबत गेले काही दिवस चर्चा होती। आता मात्र ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे। चंद्रकांत दादा पाटील यांची त्यांनी भेटही घेतलेली आहे। त्यामुळं आता ते प्रवेश कधी करणार एवढीच उत्सुकता आहे। या महिन्यातच त्यांचा भाजप प्रवेश होणार हे नक्की आहे। या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे। आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। यामुळे आता संजय घाटगे हे भाजप प्रवेश करणार आणि त्याचा धक्का मात्र शिवसेना उबाटा गटाला म्हणजे ठाकरे गटाला बसण्याची शक्यता वाढलेली आहे।